लिंबू टाकू थोडंसं? नाही पाहिजे. लय छान लागते, घ्या ना. कलर शेपू घ्या, मेथी घ्या, कोथिंबीर घ्या. हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळची मस्त सुरुवात झाली. कशाने माहिती आहे? हे बघा, माती पॅक करण्याने. आणि किती मातीचे पॅकेट पॅक झालेत हे मला माहीत नाही आहे, तर आता मोजून बघूया. ठीक आहे. 76 पॅकेट आणि 5 मागाशी मी कस्टमरला दिलं, तर म्हणजे किती झाले? 81 पॅकेट. डायरेक्ट टाका ना सगळे होता. Yeah. 81 पॅकेट केलेत माहिती आहे गाईज. सगळी कामं आवरून दुकानामध्ये बसलोय, दादाची वाट बघतोय. इकडे बघा मम्मी बसली आहे, इकडे पप्पा बसलेत, इथं मी. दादा म्हणला येतोय मी म्हणलंय. आता गाईज दादा आलाय, बिचारा दमलेला दिसतोय भरपूर. काय दादा? 80 रुपये सुट्याचा माहिती आहे. अरे बापरे, नारळ पाणी आज भरपूर काय आणले. बिर्याणी खा. जा ना पुढं, पटापट घ्या. गाईज कढीपत्ता घ्या. तुम्ही उठा. घ्या मेथी, घ्या पप्पा थांबा ना. घ्या मेथी, घ्या शेपू, घ्या कोथिंबीर. नाही झालं थांब. घ्या मेथी, घ्या शेपू, घ्या कोथिंबीर घ्या. दमले. पप्पा पेरूचं द्या मला. तूच म्हणला पप्पा, मला पेरूचं द्या. नाही तर व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू आहे. मम्मी तू यायच्या आधीच पाणी पिऊन बसली एक तांबा. पप्पा हा पेरू ठेवा. नाही तर बरं मम्मी तू पेरूला. पप्पा पेरू इथं ठेवा, मी पालेभाज्या लावू का? पप्पा ते नंतर बघू ना. हो हां गाईज, 1 महिन्यानंतर आपण पालेभाज्या आणल्यात. हे पहा सगळं, मेथी, शेपू, कोथिंबीर, लाल माठ, फ्रेश एकदम. इकडे कढीपत्ता देते. मी देते ना. गाईज, आपलं दुकान असून आपल्याला मेथीची भाजी खायला नाही भेटत आहे. आपल्याला व्हॅल्यू नाही, मेथीला जास्त व्हॅल्यू आहे. गाईज, आम्ही ना आता कोशिंबीर बनवतो. मी सगळे ना हे कट करून ठेवलं. टोमॅटो, कांदा, काकडी, इथं कोथिंबीर आणि दादा. बस लय दिवस झाल्यासारखं दिल खातो नुसतं ताक मसाला. आज म्हणलं जाऊ. गाईज मस्त बघा, मसूरची डाळ, चपाती आणि कोशिंबीर. दादा जास्त जेवण तुटून पडलाय ना. काय रे, एवढी भूक लागली? एवढी सारी खाणार? मी तर थोडीच घेतली आहे. चला तर मग आता जेवायला सुरुवात करूया. गाईज, संध्याकाळच्या वेळेत आहे ना, आज फुल गिराईक केले. पप्पा इथं बसले. आज फुल छापले ना? फुल छापले का काय? फुल नोटा छापल्यात आज. मग बरं वाटते आज गिराईक झाले तर.
गाईज आज बनवते मस्त पावभाजी आणि पावभाजीसाठी आहे ना सगळ्या भाज्या मी कट करून घेतल्यात. हे पहा टोमॅटो 3-4 कट केलेत. इकडे वाटाणा बटाटा बीट टाकलंच पाहिजे कारण आहे ना बीटामुळे ना असं पावभाजीला कलर येतो ना, म्हणजे एक्स्ट्रा कलर वरनं टाकायची गरज नाही आहे. आणि वाटाणा दिसतोय तो. हे सगळं आहे ना आता मी कुकरला लावून घेणार आहे आणि मग नंतर पावभाजी रेडी झालं तुम्हाला दाखवते. ठीक आहे गाईज, आज आपण बनवली आहे मस्त बघा तर्रीची पावभाजी, एकदम हॉटेलसारखी. हॉटेलच आहे. कचुलू स्पेशल आहे का नाही. बस हे पहा पावभाजी. पप्पा लिंबू पाहिजे का. याच्यावर टाकूया असा कांदा. लागले तर घ्या. ठीक आहे. किती पाव देऊ. ताजे ताजे पाव आणलेत. 4-5 किती देऊ. ते हे पप्पांना पाव दिले. तर ही गाईज पावभाजी आपली रेडी झाली आहे. पप्पांना किती भूक लागली बघा व्हिडिओ शूट करेपर्यंत, पण त्यांना दम नाही निघत आहे. हां एक मला वाटते चांगला फोटो काढून घे. काय झाली. छान झाली. मीठ टाकायची गरज नाही. तुम्हाला काय वाटलं मीठ लागणार. मस्त झालं ना. तर काहीच आम्ही गिराईक करत होतो, आम्हाला टाईमच नाही भेटला ब्लॉग बनवण्यासाठी आणि मस्त गिराईक झाले आज. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.